न सुकवता, न शिजवता इन्स्टंट फ्रेंच फ्राईज एकदा बनवा आणि महिनाभर खा. आवाजावरून तुम्हाला अंदाज आला असेल, अगदी परफेक्ट हे फ्रेंच फ्राईज तयार होतात. न शिजवता बनवलेले आहे, त्यामुळे कुणीही सहज बनवू शकेल आणि हा फ्लेवर खाण्यासाठी तुम्ही भरपूर पैसा खर्च केला असेल, पण मनसोक्त काही खायला मिळत नाही, कारण घरी तसे फ्रेंच फ्राईजच होत नाहीत. पण या पद्धतीने एकदा जरूर ट्राय करा. मुलं तर अगदी आवडीने खातील आणि तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. इतके परफेक्ट फ्रेंच फ्राईज आज आपण बनवणार आहोत. आज आपण 2 किलोच्या प्रमाणामध्ये हे फ्राईज बनवणार आहोत. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी मी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत, कारण आज आपण 2 किलोच्या प्रमाणामध्ये फ्राईज बनवणार आहोत. बटाटा निवडताना मोठ्या आकारातला आणि कडक बटाटा घ्यायचा. मऊ असलेला, जुना किंवा मोड आलेले बटाटे वापरायचे नाहीत. बटाटा छान असा मोठा असला की फ्राईज देखील मोठे होतात. स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर याची साल काढून घ्यायची. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की नक्की बटाटा कोणता वापरायचा? तर तुमच्याकडे जो बटाटा विकत मिळतो त्या बटाट्यापासून तुम्ही फ्राईज बनवू शकता. पण एलार किंवा इंदोरी बटाटा मिळाला तर अतिउत्तम. त्याचे फ्राईज आणि वेफर अप्रतिम होतात. पण हे बटाटे मात्र सीझनल आहेत, ते आत्ता मिळणार नाही. त्यामुळे मी साधेच बटाटे वापरले. ते आधी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर याची साल काढून घ्यायची. 2 किलोच्या प्रमाणामध्ये फ्राईज बनवले आहेत, पण जर तुम्हाला एवढ्या जास्त प्रमाणात बनवायचे नसतील तर अर्धा 1 किलो बटाट्याची सुद्धा फ्राईज बनवू शकता. साल काढून घेतली की लगेचच बटाटा पाण्यामध्ये घालून ठेवायचा, कारण त्यामध्ये स्टार्च असतो आणि बाहेर ठेवले तर बटाटे काळसर होतात. मग त्याचे फ्राईज देखील तळल्यानंतर लाल किंवा काळे होतात. म्हणून लगेचच बटाटा पाण्यामध्ये घालून ठेवायचा. स्वच्छ धुवून घेतला आहे, त्यावरची सगळी साल व्यवस्थित काढून घ्यायची. जर साल तशीच राहिली तर बटाट्याचे जे फ्राईज आहेत ते मात्र लालसर होतात. आता हा बटाटा आपण स्वच्छ धुवून घेतला की पुसून घ्यायचा. पुसून झाल्यानंतर लगेचच याचे काप करून घ्यायचे. जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये फ्राईज अगदी पटकन होतात. तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्याने सुद्धा करू शकता, पण मी म्हणेल हातानेच करा, कारण फूड प्रोसेसरमध्ये बनवलेले फ्राईज हे पातळ होतात आणि तळले की खूप कडक, मग ते खायलाही चांगले लागणार नाही. म्हणून शक्यतो हातानेच फ्राईज बनवायचे. बटाट्याचे काप करून घेताना थोडेसे जाडसरच करायचे आहेत, जसे मी व्हिडिओत दाखवले. याप्रमाणे हे बटाट्याचे काप करून घेतले म्हणजे फ्राईज अगदी परफेक्ट होतात. पण जर तुमच्याकडे फ्रेंच फ्राईज मेकर असेल तर त्याने सुद्धा बनवू शकता. त्यामुळे वेळ वाचेल, काम अगदी सोपं होईल. फ्राईज बनवताना अर्धा इंच जाडसर राहतील अशाच पद्धतीने हे सगळे फ्राईज बनवायचे आहेत. एकदा का तुम्हाला अंदाज आला की परफेक्ट फ्रेंच फ्राईज बनवू शकता. खूप जाडसर किंवा खूप पातळ बनवायचे नाही. बघा, असे मध्यम आकारामध्ये हे फ्राईज बनवून घेतले. तर सगळ्या बटाट्याचे नाही तर अर्ध्याच बटाट्याचे मी फ्रेंच फ्राईज बनवलेले आहेत. 2 बॅचमध्ये फ्राईज बनवणार आहोत. एक सोबत सगळे फ्राईज बनवायचे नाही, नाहीतर ते काळसर होतात, त्याला पाणी सुटतं. फ्राईज बनवून झाले की लगेचच पाण्यात ठेवायचे का? तर अजिबात नाही. लगेचच पुढची प्रोसेस करायची आहे. त्यासाठीच तर 2 किंवा 3 बॅचमध्ये फ्राईज बनवायचे. मी इथे 1 किलो बटाट्याचे हे फ्राईज बनवून घेतले. त्यासाठी 1/4 कप घेतला आहे कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे फ्राईज वरतून छान कुरकुरीत होतात आणि आतून अगदी सॉफ्ट. अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं. बस एवढंच साहित्य लागतं फ्राईज बनवण्यासाठी. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 1 किलो फ्राईजसाठी मी फक्त 1/4 कप कॉर्नफ्लोअर वापरलं. यापेक्षा जास्त वापरण्याची अजिबात गरज नाही. न शिजवता, न सुकवता अगदी इन्स्टंट हे फ्राईज कुणीही सहज बनवू शकतं. बरं, जे मोठ्या प्रमाणात फ्राईज बनवले जातात ते याच पद्धतीने. तिथे मात्र वेगळे शिजवण्याची, सुकवण्याची एवढी मोठी प्रोसेस केली जात नाही. खरं तर फ्राईज बनवण्याची ही अगदी योग्य पद्धत. सगळं व्यवस्थित लावून घेतलं की एखादी मोठी चाळण घ्यायची, त्यामध्ये हे फ्राईज घालून ते चाळून घ्यायचे. जास्तीचं कॉर्नफ्लोअर असेल ते निघून जाईल, त्यासाठी ही प्रोसेस. सगळ्या बटाट्याचे फ्राईज एकसोबत बनवायचे नाही यासाठी, कारण मीठ घातलं की बटाट्याला पाणी सुटतं, त्याला ओलावा येतो. म्हणूनच 2 ते 3 बॅचमध्ये फ्राईज बनवायचे आहेत. आता यातलं हे कॉर्नफ्लोअर काढून घेतलं की लगेचच फ्राईज तळून घ्यायचे. फ्राईज तळताना तेल कडकडीत गरम करून घेतलं की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि कढई किंवा पॅनमध्ये मावेल एवढे फ्राईज यामध्ये घालायचे. गॅस मध्यम आचेवर ठेवून फक्त 3 ते 4 मिनिटंच हे फ्राईज तळून घ्यायचे आहेत. पूर्ण तळायचे नाही, त्याला हाफ फ्राय म्हणतात. म्हणजे पूर्ण फ्राईज न तळता अवघे 3 ते 4 मिनिटंच हे फ्राईज तळून घ्यायचे. व्यवस्थित एकसारखे करत राहायचे, नाहीतर ते खालून लागतील आणि एकाच बाजूने ते तळले जातील. सतत हलवत राहायचे म्हणजे एकसारखे फ्राईज तळले जातात. मध्यम आचेवर फक्त 3 ते 4 मिनिटं. आता हे फ्राईज तळून झाले आहे, लगेचच काढून घ्यायचे. फार जास्त वेळ तळायचे नाहीत. तुम्ही म्हणाल फ्राईज तळून घेतले म्हणजे ते आतून कच्चे राहतील, तर अजिबात कच्चे राहणार नाहीत. अगदी परफेक्ट फ्राईज तयार होतील. या पद्धतीने तुम्ही 1 किलो काय 10 किलो फ्राईज सुद्धा अगदी परफेक्ट बनवू शकता.
हे तळलेले फ्राईज काढून घेतले आणि ते थंड होण्यासाठी ठेवायचे. थंड झाल्यानंतर बघाल तर थोडेसे मऊ झाले आहेत. तुम्ही म्हणाल फ्राईज वेगळे शिजवून घेतलेले नाही म्हणजे आतून ते नक्कीच कच्चे असतील, पण बघाल अगदी व्यवस्थित बटाटा आतपर्यंत शिजलेला आहे. मग कशाला उगाचच वेगळे शिजवायचे आणि सुकवायचे. एवढी मोठी प्रोसेस करण्यापेक्षा ही अगदी योग्य पद्धत आहे फ्रेंच फ्राईज बनवण्याची. तर राहिलेले जे 1 किलो बटाटे होते त्याचे सुद्धा मी फ्राईज बनवून घेतले. तेही एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. त्यामध्ये घालायचं आहे 1/4 कप कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर वापरायचंच आहे, मैदा वापरू नका. त्यामुळे फ्राईज कुरकुरीत होणार नाहीत तर मऊ होतील. म्हणून इथे कॉर्नफ्लोअरच वापरायचं. अर्धा चमचा मीठ घालायचं. पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मोठ्या प्रमाणात फ्राईज बनवताना 2 ते 3 बॅचमध्येच बनवायचे आहेत. एक सोबत सगळे फ्राईज बनवायचे नाही, कारण मीठ घातलं की बटाट्याला पाणी सुटतं. लगेचच तळून घ्यायचे. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा, पण तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. हाफ फ्राय करताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. जर तेल कोमट किंवा कमी गरम असेल तर मात्र ते व्यवस्थित फ्राय होत नाहीत. हाफ फ्राय करून घेतले की पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर एखादी झिपलॉकवाली ही बॅग घ्यायची किंवा मग प्लॅस्टिकची कोणतीही पिशवी किंवा हवाबंद डब्बा घ्यायचा. त्यामध्ये हे थंड केलेले फ्राईज ठेवायचे आहेत. बॅगमध्ये सगळे फ्राईज व्यवस्थित पॅक करून घेतले. फ्रीजमध्ये जिथे बर्फ तयार होतो म्हणजे डीप फ्रीझरमध्ये ते स्टोअर करायचे. डीप फ्रीझरमध्ये ठेवून तुम्ही 2 ते 3 महिनेसुद्धा फ्राईज खाऊ शकता. तर मी आदल्या दिवशी ते फ्रीझरमध्ये ठेवले होते. ज्या दिवशी किंवा जेव्हा तुम्हाला फ्राईज खायचे तेव्हा फक्त अर्धा तास ते आधी बाहेर काढून ठेवायचे, म्हणजे रूम टेम्परेचरवर येतात आणि त्यानंतर तुम्ही हे फ्राईज खाऊ शकता. पण खाण्यापूर्वी ही प्रोसेस करणं गरजेचं आहे, कारण फ्राईज आपण हाफ फ्राय केलेले आहेत. तर जेवढे फ्राईज तुम्हाला हवे तेवढे काढून घ्यायचे. राहिलेले फ्राईज पुन्हा एकदा डीप फ्रीझरमध्ये स्टोअर करायचे. तर हे फ्राईज पुन्हा एकदा तळून घेणार आहोत. त्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि पुन्हा एकदा हे फ्राईज व्यवस्थित तळून घ्यायचे. आता मात्र 5 मिनिटं मध्यम आचेवर फ्राईज चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. दोनदा जरी फ्राईज तळून घेतले, पण बघाल जरा सुद्धा लालसर रंग त्याला आलेला नाही. यासाठीच अगदी छोट्या-छोट्या ज्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा आणि तुम्ही देखील अगदी KFC, मॅकडोनल्ड सारखे फ्रेंच फ्राईज घरीच अगदी सहज बनवू शकता. आवाज बघाल तर मस्त कुरकुरीत असे हे फ्राईज तयार झाले आहेत. आता विकतचे फ्राईज खाण्याची अजिबात गरज नाही. घरीच तुम्ही हे फ्राईज स्टोअर करून खाऊ शकता. या एकाच फ्राईजपासून तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे फ्राईज बनवू शकता. आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा फ्लेवर तो म्हणजे पेरी पेरी फ्रेंच फ्राईज. खरं तर हे फ्राईज खाण्यासाठी KFC, मॅकडोनल्डमध्ये आपण भरपूर पैसे खर्च करतो, पण मनसोक्त काही खाता येत नाही. यासाठीच घरीच असे फ्रेंच फ्राईज बनवा. त्यासाठी फक्त पेरी पेरी मसाला या फ्राईजमध्ये घालायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तयार आहे चटपटीत, चटकदार, बघता क्षणी खावेसे वाटतील पेरी पेरी मसाला फ्रेंच फ्राईज. हे फ्राईज जर तुम्ही घरच्यांना खाऊ घातले तर ते तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी असो किंवा छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी तुम्ही सहज हे फ्राईज घरी बनवू शकता. मग विकतचे फ्राईज खाण्यापेक्षा घरीच ही रेसिपी जरूर बनवा. कशी झाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.